नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या लेबर कोडची सगळीकडे चर्चा सुरू आहे. नवीन कामगार कायदे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि या कायद्यांची आता अंमलबजावणी जी आहे ती होणार आहे. तर त्या अनुषंगाने नेमके हे कामगार कायदे काय आहेत? कारण देशामध्ये अनेक कामगार कायदे होते, पण ते इतके कामगार कायदे होते की ते लोकांनाही समजणं अशक्य होतं. त्यामुळे त्यांचं 4 कायद्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर ते नेमके कायदे काय आहेत, त्याच्यामुळे कामगारांना कोणत्या प्रकारचे फायदे होणार आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, किंवा त्याच्यामध्ये काही समजा त्रुटी असतील तर त्या कोणत्या आहेत, किंवा आणखी काय त्याच्यात करण्यासारखं आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचे आणि सर्वसामान्य लोकांच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा विषय आहे. तर त्यामुळे आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. भारतीय मजदूर संघ एक जुनी कामगार संघटना आहे, अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते, कोट्यवधी त्यांचे सदस्य आहेत. तर अशा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया आणि या कायद्यांचं थोडंफार आपण प्रबोधन जे आहे ते करून घेऊया की नेमकं हे काय आहे. अनिलजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. तर पहिली गोष्ट म्हणजे ही चर्चा आता गेले काही दिवस सुरू आहे. लेबर कोड आलेला आहे नवीन, हे कामगार कायदे जे आहेत त्यांची चर्चा सुरू झालेली आहे आणि विशेषतः कामगार कायदे म्हटल्यानंतर सर्वसामान्य छोटा माणूस जो असतो त्याच्याशी संबंधित ते सगळं असतं. त्यामुळे त्यालाही व्यवस्थित याची जाणीव व्हावी हे खूप महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला आजकाल सोशल मीडियामध्ये काही चर्चा चालू असतात, लोकांना वाटतं तेच खरं आहे, तेवढंच फक्त चाललेलं आहे. तर तसं न असता काय नेमकं आहे त्याच्यामधलं वैशिष्ट्य काय आहे ते याविषयी आपण जाणून घ्यायचं. मग पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं की हे स्ट्रक्चर जे आहे, 4 जे वर्गीकरण केलं आहे 4 कायद्यांमध्ये, ते का करण्यात आलं आणि ते कोणते आहेत काय? खरं तर मी न्यूज डंकाचं या निमित्ताने स्वागत करू इच्छितो की एक चांगल्या विषयाला त्यांनी या ठिकाणी वाचा फोडलेली आहे आणि सर्वसामान्यांमध्ये हा विषय घेऊन जाण्याचं काम आपण करतात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर देशामध्ये कामगार कायद्यांची संख्या जवळपास 154 कामगार कायदे आज देशामध्ये आहे. केंद्र सरकारने केलेले 54 आणि जवळपास राज्य सरकारांनी केलेले मिळून 100, एवढी मोठी संख्या कामगार कायद्यांची आहे. आणि हे सामान्य कामगाराला, युनियन लिडर्सना करणं सोपं नसतं, त्याची अंमलबजावणी करून घेणं देखील अवघड असतं. हे केवळ आपल्याला ते तर मालक लोकांना देखील त्याची अडचणी होत्या आणि या सगळ्या गोष्टी सुटसुटीत व्हाव्या, कमीत कमी कामगार कायदे असावे आणि सामान्य कामगाराला देखील त्याचे हक्क, अधिकार, कर्तव्य याची जाणीव व्हावी, या दृष्टीने कामगार कायद्यांच्या पुनर्रचना करण्याची गरज होती. आणि त्या दृष्टीने गेली 40 वर्ष भारतीय मजदूर संघ म्हणून आम्ही या विषयाचा पाठपुरावा करत होतो. लेबर लॉ रिफॉर्म झाले पाहिजे अशी मागणी होती आणि त्यानिमित्ताने अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते त्यावेळेला एक सेकंड लेबर कमिशन त्यांनी स्थापन केलं. रवींद्र वर्माजी माजी कामगार मंत्री त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या कायद्याचा अध्यक्षाखाली समितीत अनेक युनियनचे प्रतिनिधी होते, मॅनेजमेंटचे होते, माजी अधिकारी होते, सनदी अधिकारी होते. या सगळ्यांनी देशभर फिरून याचा अभ्यास केला आणि 2 वर्षांनी आपला रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की या कायद्यांचं 4 कोडमध्ये वर्गीकरण केलं पाहिजे आणि सुटसुटीतपणा या सगळ्या कायद्यांमध्ये आला पाहिजे. हा जो रिपोर्ट आहे हा केंद्र सरकारला सादर झाला, तो त्यांनी स्वीकारला. मग मनमोहन सिंगजी सरकार, यांचं सरकार त्यावेळेला होतं, त्यांच्या काळामध्ये जे कामगार मंत्री होते ऑस्कर फर्नांडिस, त्यांनी या विषयाला सुरुवात केली 4 कायदे कोडचं निर्माण करण्याची आणि जवळपास 7-8 बैठका ज्या आहेत त्यांच्या काळामध्ये झाल्या, अनेक कमिटी स्थापन केलेल्या होत्या. नंतर सरकार बदलल्यानंतर नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं, त्यांनी ती प्रोसेस पुढे सुरू केली आणि त्या काळाला बंडारू दत्तात्रय हे त्यावेळेला कामगार मंत्री होते. त्यांनी काही काळ हा विषय हाताळल्यानंतर संतोष कुमार गंगवार कामगार मंत्री झाले आणि त्यांनीही तो विषय पुढे नेल्यानंतर 2019ला हे 4 कायदे पास झालेले आहेत. म्हणजे ते कायद्याचे लॉंग प्रोसेस करून सर्व संघटना, सर्व स्टेक होल्डर्स जे आहे यांना विश्वासात घेऊन ते झालेले आहेत आणि अचानक काही ते झालेले अशातला विषय नाहीये आणि ती खरोखर कामगारांची आवश्यकता होती म्हणून झालेली आहे. आता ह्या कायद्यांसंदर्भात थोडंसं जाणून घ्यावं, म्हणजे कोणकोणते 4 वर्गीकरण जे केलेलं आहे ते काय आहेत नेमके आणि त्याच्यात कशा कशा समावेश? पहिला कोड जो आहे त्याच्यामधले वेजेस कोड असं पहिलं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये किमान वेतन कायदा, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट, पेमेंट ऑफ
मिनिमम वेजेस ॲक्ट आणि इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट असे 4 कायद्यांचा समावेश असलेला पहिला कोड आहे. दुसरा कोड आहे हा सोशल सिक्युरिटी कोड आहे. त्याच्यामध्ये EPF आहे, ESI आहे, ग्रॅच्युटी आहे, अनऑर्गनाइज सेक्टरसाठी सोशल सिक्युरिटी आहे, मॅटर्निटी बेनिफिट आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक सुरक्षा असणारा हा दुसरा कोड आहे. तिसरा जो आहे इंडस्ट्रियल रिलेशन कोड, तो आहे औद्योगिक विवाद कायदा, मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्टचा कायदा आणि तिसरा आहे ट्रेड युनियन ॲक्ट. अशा 3 कायद्यांचा समावेश असलेला इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे. आणि चौथा जो आहे हा फॅक्टरी ॲक्टशी संबंधित आणि औद्योगिक सुरक्षाशी संबंधित असणारे जे कायदे आहेत त्यामध्ये फॅक्टरी ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये मोटर ट्रान्सपोर्टचा ॲक्ट आहे, पोर्ट अँड डॉक आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट, असे 9 कायद्यांचा समावेश असणारा हा तिसरा कोड आहे. असे एकूण 29 कायद्यांचं एकत्रीकरण करून हे 4 कायदे केलेले आहेत. कुठल्याही जुन्या कायद्यांचे लाभ काढून घेतलेले असं झालेलं नाही आहे. ते लाभ आणखी चांगल्या पद्धतीने कसे मिळतील असा प्रयत्न या कोडमध्ये झालेला आहे. आता सुरुवात जर आपण करायची झाली तर वेतन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. प्रत्येकजण त्या अनुषंगानेच काम करत असतो. तर त्याच्यात बऱ्याच वेळेला अनेक अशा अडचणी लोकांसमोर येत असतात. तर त्याविषयी काय सांगाल की या पगाराच्या बाबतीत काय नेमकं निर्णय घेतलेले आहे? अगदी खूप चांगला प्रश्न तुम्ही खरं तर विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्या देशात जवळपास 50 कोटी कामगार काम करतात. या 50 कोटीमध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या साधारण 8 ते 10% आहे. म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात असे कामगार संघटित क्षेत्रात येतात आणि 10 पेक्षा कमी कामगार असणारं जे क्षेत्र आहे ते असंघटित क्षेत्रात येतं. मग त्याच्यामध्ये काम करणारे सेल्फ एम्प्लॉईड असतील, दुकानदार असतील, टॅक्सी रिक्षा चालक असतील, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, गिग वर्कर्स, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे कामगार जे आहे हे असंघटित क्षेत्रात येतात. स्कूल बस असतील, त्याच्यानंतर शाळेमध्ये शिक्षिका असतील, अंगणवाडी सेविका आहेत, बालवाडी सेविका आहेत, जे शालेय शिक्षक आहेत की ज्यांची नोंदणी सरकारकडे नाही किंवा सरकार त्यांना पगार देत नाही, हे देखील असंघटित क्षेत्रातील सगळे कामगार आहेत. ज्यांना ESI, EPF काही लागू नये हे सगळे असंघटित क्षेत्रात येतात. मग अशा कामगारांना किमान वेतनाची हमी मिळाली पाहिजे. आज होतं कसं की किमान वेतन कायदा आपल्याकडे होता पण तो काही लोकांनाच लागू होता. काही इंडस्ट्रीज, महाराष्ट्रामध्ये 68 इंडस्ट्रीज आहे, गुजरातमध्ये गेला तर 45 आहे, राजस्थानमध्ये गेला तर 40 आहे, कर्नाटकमध्ये गेला तर 40च इंडस्ट्रीज आहे. की अशा काही कारखाने, काही उद्योगांनाच तो लागू आहे, बाकीच्या उद्योगांना तो लागू नाही. तर भारतीय मजदूर संघ म्हणून आणि आमची सगळ्यांची मागणी होती की सर्व कामगार किमान वेतनाच्या अंतर्गत आले पाहिजे. आता नवीन कोडमध्ये हा प्रश्न सरकारने केलेला आहे आणि देशातील प्रत्येक कामगाराला किमान वेतनाची हमी जी आहे या नवीन कोडमुळे मिळणार आहे. आणि एक नॅशनल फ्लोअर मिनिमम वेजेस सरकारने तयार केलेलं आहे, राष्ट्रीय स्तरावर किमान असेल, त्याच्यापेक्षा कमी वेतन कुठल्याही राज्यात दिलं जाणार नाही अशी हमी देखील सरकारने केलेली आहे. त्यामुळे कामगारांचं शोषण या ठिकाणी कमी होईल. दुसरं असं आहे की किमान वेळेवर वेतनाची हमी मिळाली पाहिजे. आता होतं कसं, कॉन्ट्रॅक्ट लेबर असतात, सब कॉन्ट्रॅक्टर असतात आणि कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि मालक हात झटकतो, कॉन्ट्रॅक्टर हात झटकतो. तर आता कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर, मालक हे सगळ्यांना या ठिकाणी वेतनासाठी जबाबदार धरण्यात आलेले आहे आणि त्याला वेळेवर किमान वेतन नाही मिळालं तर मोठा ज्याला म्हणता येईल की फौजदारी कारवाई देखील त्या ठिकाणी होऊ शकते. अशा प्रकारची प्रत्येक कामगाराला ओळखपत्र मिळालं पाहिजे, प्रत्येक कामगाराला पेमेंट स्लिप मिळाली पाहिजे. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत या सगळ्या नवीन कोडमध्ये आलेल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत व्हायचं कसं की वेतन मिळायचं नाही वेळेवर आणि वेतन मिळालं नाही तर वेतनाची तक्रार जर तुम्ही केली तर त्या ठिकाणी असं व्हायचं की मला वेतन मिळालं नाही हे सिद्ध करायची जबाबदारी माझीच असायची. पण माझ्याकडे पेमेंट स्लिप नाहीये, माझ्याकडे अपॉइंटमेंट ऑर्डर नाहीये, तर मी कसं करणार? तर आता सरकारने या नवीन कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की किमान वेतन मिळालं, तुम्हाला वेतन मिळालं की नाही हे कळवण्याची जबाबदारी, सिद्ध करण्याची जबाबदारी मालकावर आहे की मी या कामगाराला वेतन दिलेलं आहे हे त्यांनी दाखवायचं आहे. हा सगळ्यात मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे कामगारांना वेतनाची सुरक्षा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर जादा टाइम असेल तर त्याचं डबल ओव्हर टाइम आणि वेतन वेजेसचं कंपल्शन आहे. आणखी एक विषय याच्यामध्ये आहे की 48 तासाची आठवडा हा आजही तसाच राहणार आहे. पण आता अनेक ठिकाणी असं होतं की 4 डेज वीक, 5 डेज वीक असं सुद्धा सुरू झालेलं आहे. तर या सोयीने जर कोणाला 4 दिवसामध्ये 48 काम पूर्ण करून घ्यायचं असेल तरी हरकत नाही, पण उर्वरित 3 दिवस त्यांना सुट्टी द्यावी लागणार आहे. म्हणजे काम आठवड्यामध्ये 48 तासापेक्षा जास्त काम असणार नाही. काम केलं तर त्याचा डबल टाइम आणि ओव्हर टाइम तुम्हाला द्यावा लागणार आहे. अशा अनेक तरतुदी ज्या आहेत या कायद्यामध्ये आहेत आणि मेन म्हणजे
की किमान वेतनाच्या अंतर्गत येणाऱ्या कामगारांची संख्या आता 50 ते 60% इतकी मोठी संख्या या ठिकाणी असणार आहे, जी आतापर्यंत 5 ते 10% होती. हा याच्यातला मेन फरक आहे. आता एक असा मुद्दा येतो याच्यामध्ये की पगार हाती कमी येणार आहे असं एक काहीतरी त्याच्यामध्ये सांगितलं जातं. बेसिक सॅलरीच्या अनुषंगाने तो मुद्दा येतो, तर तो जरा समजावून सांग. त्याच्यामध्ये असं आहे की आता काय होतं की बेसिक आणि डीए या विषयावर सोशल सिक्युरिटीचं डिडक्शन हे अवलंबून असतं. म्हणजे तुमच्या पगारामध्ये डीए आणि बेसिक किती आहे त्याच्यावर तुमचा प्रॉव्हिडंट फंड 12% कापला जातो. तुमचा बोनस जो आहे तो 8.33% त्याच्यावर दिला जातो. त्यामुळे मालक लोक डीए बेसिक कमी राहील आणि बाकीचे अलाउन्सेसच जास्त त्या ठिकाणी दिले जायचे. त्यामुळे कामगारांना ईपीएफ देखील कमी मिळायचं रिटायरमेंट नंतर, अशी परिस्थिती असायची. आणि त्यामुळे मग सरकारने याच्यामध्ये बंधन घातलं की एकूण पगारामध्ये किमान डीए बेसिक हा 50% असलाच पाहिजे, असं बंधन त्या ठिकाणी केलंय. त्यामुळे कामगारांना ग्रॅच्युटी वाढणार आहे, कामगारांचं प्रॉव्हिडंट फंड त्या ठिकाणी वाढणार आहे, कामगारांना मिळणारा बोनस देखील या ठिकाणी वाढणार आहे. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, रजेचा पगार असतो तो देखील केवळ डीए बेसिकवर असतो, तो देखील या ठिकाणी वाढणार आहे. आणि ती त्या ठिकाणी खरी गरज होती. पण आता काय होईल की काही वेळेला 50% डीए बेसिक झाल्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचं डिडक्शन थोडंसं वाढलं तर तेवढा पगार हा कमी होऊ शकतो. पण ही फार मोठी गोष्ट नाही. लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा कामगारांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत त्याची नोकरीचा सगळा कार्यकाळ जो आहे किंवा सेवा त्याची समाप्त झाली की त्यानंतर त्याला जास्त पैसे मिळू शकतात. प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी प्रत्येक महिन्याला मिळणारी रकमेपेक्षा नंतर त्याला जेव्हा खरी गरज आहे तर त्यावेळेला त्याला पैसे जास्त मिळू शकतील, अशा पद्धतीने. आता दुसरं मुद्दा येतो तो म्हणजे ग्रॅच्युइटीच्या संदर्भात वगैरे जो त्या कंपनीचा जो काही हिस्सा असेल त्याच्यामधला तो सुद्धा आता वाढलेला आहे असं काही म्हटलं. तो वाढलेला अशातला विषय नाहीये, पण ग्रॅच्युटी संबंधामध्ये एक नवीन बदल आतापर्यंत होतं कसं की कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असतात, फिक्स टर्म मध्ये लोकांना कामावर ठेवलं जातं. पण त्या कामगारांना 5 वर्ष झालं तरच त्या ठिकाणी ग्रॅच्युटी कायद्याने आता ते आहे. पण यापुढे जर फिक्स टर्म मध्ये तुम्ही कामगारांना त्या ठिकाणी ठेवलं तर 1 वर्ष जरी काम केलं तरी त्याला त्याची ग्रॅच्युटी या ठिकाणी द्यावी लागणार आहे. हा एक चांगला बदल या ठिकाणी सरकारने केलेला आहे आणि त्यामुळे तो कामगारांच्या फायद्याचा बदल आहे. बाकी काही त्याच्यामध्ये बदल आहे किंवा त्याच्यातून कामगारांचं काही नुकसान होणार आहे अशातला विषय नाही, फायदाच त्या ठिकाणी होणार आहे. मग आणखी एक त्याच्यात मुद्दा येतो की 1 वर्ष काम केलेलं असलं पण समजा 11 महिनेच त्याचं काम झालं तर त्यानंतर मिळणार नाही, तर त्या संदर्भात काही असं काही केलेलं नाही. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये आता अनेक लोक पण आपल्याला माहिती आहे की फिक्स टर्म मध्ये काम करतात. फक्त या कायद्यामुळे थोडं त्याला लिगलाइज त्या ठिकाणी प्रोव्हिजन करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. तो कामगारांच्या दृष्टीने देखील फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट हा तसा अडचणीचा मुद्दा आहे, त्याला देखील आमचा विरोध आहे. पण ग्रॅच्युटीच्या अँगलने विचार केला तर अगदी 1-2 वर्ष केलेल्या कामगारांना देखील ग्रॅच्युटी मिळणार आहे, हा त्याच्यातला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आता तुम्ही जसे पॉझिटिव्ह पार्ट सांगताय, काही वैशिष्ट्य ते सांगताय, तशी आणखी कोणती वैशिष्ट्य किंवा सकारात्मक बाजू आपल्याला सकारात्मक बाबी याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की सामाजिक सुरक्षा. आज असं आहे की देशातले असंघटित क्षेत्रातले कामगार यांना कुठलीही सामाजिक सुरक्षा आता उपलब्ध नाही. सामाजिक सुरक्षा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ग्रॅच्युटी आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, पेन्शन आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत, या ज्या गोष्टी आहेत या केवळ संघटित क्षेत्रातल्या कामगारांनाच आतापर्यंत लागू होत्या. जे काही आतापर्यंत असणारे सोशल सिक्युरिटीचे कायदे हे फक्त संघटित क्षेत्रातील कामगारांना म्हणजे 10 पेक्षा जास्त कामगार असेल तरच लागू होणारे होते. त्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या. उदाहरण मी आपल्याला सांगतो की ईएसआयचा कायदा होता. ईएसआयचा कायदा 10 पेक्षा जास्त कामगार असेल तर लागू होतो, पण तो पहिले असायचा भौगोलिक क्षेत्र, म्हणजे एखाद्या महानगराच्या पुरता तो अवलंबून असायचा. महानगराच्या बाहेर गेले की त्या ठिकाणच्या कामगारांना तो लागू होत नव्हता. नंतर एखाद्या जिल्ह्यापुरता असायचा, दुसऱ्या भागात असेल तर त्याला लागू होत नव्हता, एखाद्या एमआयडीसी पुरता असायचा. आता यानंतर अशा प्रकारचं भौगोलिक सगळे बंधनं काढून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये 10 पेक्षा जास्त कामगार असेल तर त्याला ईएसआयचा कायदा हा लागू होणार. इतका सहज आणि सुटसुटीत प्रकारचा बदल आता या ठिकाणी केला आहे. दुसरा आहे की प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा आहे की याच्यामध्ये देखील 20 कामगार असेल तर पीएफ लागू होत होता. पण आपल्याला माहिती आहे की पीएफ साठी शेड्यूल एम्प्लॉयमेंट नावाची त्या ठिकाणी प्रोव्हिजन त्या ठिकाणी होती. जर 20 कामगार आहे आणि त्या उद्योगाचा समावेश त्या कायद्याच्या शेड्यूलमध्ये असेल, त्याचा समावेश केलेला असेल तरच त्याला तो लागू होत होता. पण एखाद्या उद्योगामध्ये 20 पेक्षा जास्त 40, 50, 100 कामगार आहे, पण त्या उद्योगाचा समावेश जर त्या शेड्यूलमध्ये नसेल तर त्याला तो लागू होत नव्हता. आणि त्यामुळे देखील अनेक कामगार
त्या संख्येपेक्षा जास्त असूनही वंचित होते. आता सरकारकडे आम्ही मागे लागून बदल करून घेतला की वीज कामगार असो मग तो कुठलाही उद्योग असो त्या ठिकाणी त्या लागू झाला पाहिजे. आणि या अशा पद्धतीचे जे हर्डल्स होते हे काढून टाकल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर कामगार हे या सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत येणार आहे. तिच्यातला आणखी महत्वाचा मुद्दा की असंघटित क्षेत्र जे आहे जिथे 10 पेक्षा कमी कामगार आहे किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड आहे म्हणजे आपले फेरीवाले आहे, रिक्षावाले आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यानंतर छोटे दुकानदार आहेत, गिग वर्कर्स आहे, प्लॅटफॉर्म वर्कर्स, आता नवीन नवीन झोमॅटो स्विगी सगळे विषय आलेले आहेत, बांधकाम कामगार आहे, घरेलू कामगार आहे, त्याच्यानंतर अंगणवाडी आहे, बालवाडी आहे, सर्व प्रकारचे जे कामगार आहेत की यांना कुठल्याही सामाजिक सुरक्षा नाही. या सगळ्यांना असंघटित क्षेत्रासाठी एक सामाजिक सुरक्षा योजना सरकारने याच्यामध्ये आणलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना आता सरकारची जबाबदारी राहील की सामाजिक सुरक्षा देणं. मग त्याच्यामध्ये पेन्शनचा विषय असेल, त्याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधीचा विषय असेल किंवा ESIचा देखील विषय असेल, तर यांना कसं लागू करायचं याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर असणार आहे. त्यासाठी फंड देखील त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी क्रिएट करावं लागणार आहे अशी कायद्यात तरतूद केलेली. आणि त्यामुळे हा हिस्टॉरिकल आहे. म्हणजे आज आम्ही 75 वर्षानंतर स्वातंत्र्याची आपण अमृत महोत्सव साजरा केला, पण केवळ 8 ते 10% कामगारांना कायद्याचं संरक्षण जे आता उपलब्ध होतं, पण नवीन कायद्यामुळे जवळपास 70 ते 80% कामगार हे या कायद्याच्या सुरक्षेच्या छत्राखाली येणारे. हा सर्वाधिक मोठा बदल असल्यामुळे आम्ही या कायद्याचं स्वागत या ठिकाणी केलं. एक त्याच्यात मुद्दा येतो तो म्हणजे हायर अँड फायरचा एक मुद्दा उपस्थित केला जातो की कधी त्या कामगाराला कामावरून कमी करता येऊ शकतं. तर असं काय त्याबद्दल तुम्ही? बरोबर आहे. आता काही हे चांगल्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या, पण या कायद्यामध्ये आणखी पण काही गोष्टी अशा की त्या कामगार चळवळीच्या दृष्टीने किंवा कामगारांच्या संघटनांच्या दृष्टीने त्या अडचणीच्या आहेत. मग त्याच्यामध्ये हा जो फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आहे याला जर कायदेशीर मान्यताच्या पुढे मिळाली तर सर्व कामगार फिक्स टर्म मध्येच लोक घेतील की काय अशी भीती आहे. आणि फिक्स टर्म मध्ये 1-2 वर्ष झाले की त्याला कामावरून ऑटोमॅटिकली कमी करणार. त्यामुळे हायर अँड फायरचा त्या ठिकाणी विषय आला. दुसरा आहे की आता एक चॅप्टर 5B नावाचं एक प्रकरण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये एखाद्या कारखान्यामध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील तर कारखाना बंद करायचा असेल किंवा त्या कारखान्यात कामगार कपात करायचे असेल किंवा त्या ठिकाणी ले ऑफ द्यायचा असेल तर त्या ठिकाणी सरकारची परवानगी घेणं बंधनकारक असतं. पण आता ती संख्या 300 वर केलेली आहे. आणि त्या ठिकाणी युक्तिवाद असा केला जातो की 100ची मर्यादा असल्यामुळे मालक लोक 99 कामगार परमनंट ठेवतात, पण 300 जर केलं तर परमनंट कामगारांची संख्या ही वाढू शकते. पण आम्हाला अशी भीती आहे की या 300 पर्यंत नेल्यामुळे आता या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जवळपास 80 ते 85% कामगार गेलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना भीती आहे की कधीही कारखाना बंद केला जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी असा एक विषय त्या ठिकाणी आहे. आणि आणखी एक त्याच्यामधला हरकतीचा विषय जो आहे की तो ट्रेड युनियन ऍक्ट मध्ये आहे. संपाच्या अधिकारावर थोडेसे निर्बंध आणलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की इसेन्शियल सर्व्हिसेस डिक्लेअर करण्याची देखील एक फ्रीडम सरकारने त्या ठिकाणी घेतलेलं आहे. याबद्दल आमच्याही देखील हरकती आहेत आणि आम्ही त्या सरकारकडे वेळोवेळी मांडलेल्या आहेत. आणि आम्हाला सरकारने आश्वस्त केलेलं आहे की आम्ही आगामी काळामध्ये या विषयावर नक्की बदल करू. पण ते बदल होत नाही तोपर्यंत सगळं थांबवून ठेवणं हे बहुसंख्य कामगारांच्या हिताचं नाही. आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे 2 कायदे तुम्ही लागू करा आणि यामध्ये 2 मध्ये आवश्यक दुरुस्त तुम्ही तातडीने करा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आता तुम्ही जो उल्लेख केला तो म्हणजे गिग वर्कर्सच्या संदर्भात, म्हणजे ओला उबरच्या जे ड्रायव्हर्स असतील किंवा झोमॅटो किंवा स्विगी याचं जे डिलिव्हरी बॉईज असतात ते सगळे, तर या संदर्भात एक मुद्दा येतो जो चर्चेतला, तो म्हणजे इथे अनेक लोक जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत असं म्हटलं. आता प्रामुख्याने बांगलादेशी, रोहिंग्या ज्या पद्धतीने घुसखोरी होते भारतामध्ये आणि विविध राज्यांमध्ये होते, तर त्या माध्यमातून ते लोक तिथे ते काम करतायत आणि त्याचा मग गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तर त्याच्यावर काय अंकुश बसवण्याचा आता सरकारने काय होतं की असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची नोंदणी करण्याची आतापर्यंत कुठलीही व्यवस्था नव्हती. पण आम्ही सातत्याने सरकारकडे आग्रह धरला की आम्ही कधी 50 कोटी म्हणतात, कधी 45 म्हणतात, पण ती कुठेतरी त्याची नोंद झाली पाहिजे, मोजणी झाली पाहिजे. मग सरकारने ई श्रम नावाचं एक पोर्टल आता तयार केलेलं आहे
आणि या ई श्रम पोर्टलवर ज्यांची नोंदणी झालेली आहे तेच कामगार खरं तर या असंघटित क्षेत्रातील सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत येतील, बाकीचे येणार नाहीत. आणि अशांची संख्या आता देशामध्ये 38 कोटीपेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 1,85,00,000 जास्त लोकांनी त्याच्यावर नोंदणी केलेली आहे. त्यामुळे बाकीचे पण हे बाकी जे आपण म्हणतो ते कामगारांना त्याच्यात आयडेंटिफाय करणं या व्यवस्थेमध्ये मला वाटतं ते शक्य होणार नाही. त्याला वेगळी व्यवस्था जी आहे करायला करावी. आता तुम्ही म्हणालात की भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष, जवळपास 40 वर्ष हे सगळ्या तक्रारी म्हणा किंवा यातले बदल जे आहेत त्याविषयी तुम्ही भांडतात किंवा संघर्ष करतात, सांगता. त्यातलं काही पूर्ण झालेले आहेत, काही अजूनही हरकती तुमच्या आहेत. ते या संदर्भामध्ये तुमच्या संघटनेबरोबरच डाव्या संघटना सुद्धा असतात, पण ज्या पद्धतीने आता हे कायदे झाले तर त्याला विरोध सुद्धा लगेच केला जातो आणि तो पूर्णपणे विरोध असतो. प्रत्यक्षामध्ये संसदेत जेव्हा ते मंजूर होतं त्यावेळेला सगळे तिथे उपस्थित असतात, पण बाहेर त्याला विरोध केला जातो. तर नेमकं हे काय गणित आहे? आमचं म्हणणं तेच आहे की शेवटी कामगार कायद्यांच्या रिफॉर्म्सची किंवा बदलाची मागणी जी आहे सर्वच कामगार संघटनांची होती आणि डावे असो, सोशलिस्ट असो, कम्युनिस्ट, सगळ्या लोक यासाठी मागणी करतात. पण मग भारतीय मजदूर संघामुळे आमचं म्हणणं आहे काय की या विषयामध्ये आपण पॉलिटिक्स आणता कामा नये. आपण कामगारांचे हित लक्षात घेऊन या विषयाकडे जर आपण पाहिलं तर मग आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करता येईल असं मला वाटतं. आता ज्या वेळेला हे विषय सर्व संसदेत चर्चेला होते, त्याची नोटीस ऑब्व्हियसली त्या ठिकाणी दिलेली असेल सर्वांना, पण सर्व विरोधी पक्ष बाहेर होता. दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही. आमचं म्हणणं असं आहे की या विषयावर जेव्हा चर्चा करण्याची संधी आणि फोरम ज्यावेळेला उपलब्ध होतात तिथे जर तुम्ही चर्चा केली असती, कन्सर्न मांडले असते तर कदाचित त्याचा उपयोग झाला असता. पण ती आपण संधी दवडतो आणि नंतर मग त्याला विरोध करण्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यातून साध्य होत नाही आणि कामगारांचं आणखी नुकसान होणार. आणि ज्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या जातात तर या सगळ्या पद्धतीचा जर विचार केला तर अशा प्रकारचे बदल करण्याच्यासाठी कुठले सरकार एकतर हात घालत नाही. कारण हे सगळे ज्याला म्हणता येईल की पॉलिटिकली हे ज्याला म्हणता येईल की विरोधात जाणारे विषय असतात, पण मायलेज मिळत नाही, विरोध जास्त होतो, सरकारची बदनामी होते. पण अशाही परिस्थितीमध्ये सर्वाधिक कामगारांचं लक्षात भलं घेऊन लक्षात कोणीतरी चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हणणं, चूक असेल तर चूक म्हणणं आणि चूक असेल तर ते बरोबर करण्यासाठी प्रयत्न करणं ही भूमिका असली पाहिजे. आणि भारतीय मजदूर संघ म्हणून आम्ही एक रिस्पॉन्सिबल सोशल ट्रेड युनियन म्हणून ती आम्ही बजावतो. आम्हाला हे कोणी केलं त्याच्यापेक्षा कोणीतरी केलं आहे हे महत्वाचं आहे आणि चांगलं केलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि चूक असेल तर ते सरकारला दाखवून दिलं पाहिजे. या दृष्टीने आम्ही या विषयाकडे पाहतो आणि म्हणून आम्ही त्याचं स्वागत पण केलेलं आहे. आम्ही आता 21 नोव्हेंबरला ज्या दिवशी केंद्रीय कामगार मंत्र्यांनी घोषणा केली त्यावेळेला आम्ही भेटून त्यांना पत्र दिलं, आम्ही त्याचं स्वागत केलं. आणि जे आमचे कन्सर्न्स आहेत, आता आमचा महत्वाचा विषय आहे की ESIचा EPF ची जी पेन्शन आहे, आता 95 EPF 95 ची पेन्शन फक्त 1,000 रुपये किमान मिळते, ती कमीत कमी 5,000 रुपये करा अशी आम्ही मागणी त्यांना केलेली आहे. जर आम्ही लाडक्या बहिणींना जर 1,500 आणि 2,000 2,500 देतो तर ओके. लोक म्हणतात आमचे पैसे असून आम्हाला फक्त 1,000 मिळतात तर किमान 5,000 केली पाहिजे. बोनसची मर्यादा आपल्याला माहितीसाठी सांगतो, बोनस आहे की बोनसला आता 21,000 पुढे गेला की बोनस तुमचा बंद होतो, तर ते न होता बोनसची मॅक्झिमम मर्यादा तुम्ही काढून टाकली पाहिजे पगाराची. आपल्याला आणखी महत्वाचं सांगतो की एखादा अधिकारी आहे, मॅनेजमेंटचा सुपरवायझर आहे, त्याला जर पगार मिळाला नाही तर तो आतावर त्या कायद्याच्या अंतर्गत पगार वेळेवर मिळाला नाही तर, पण आता या नवीन कायद्यात तर त्याला देखील वेळेवर पगार मिळाला नाही तर तक्रार करण्याचा अधिकार मिळाले. अनेक चांगल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. ESIचा विषय आहे की 21,000 आता असेल पगार तरी ESI लागू होते, पण 21,000च्या पुढे गेला की ESI लागू होत नाही तर ती 42,000 करा. अशा अनेक गोष्टी देखील आम्ही सरकारकडे मांडल्या आहे आणि यासाठी आम्ही 18 मार्चला आंदोलन देखील करणार होतो सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी. तर त्या दृष्टीने कामगार क्षेत्रात बदलाची गरज आहे, सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे आणि जे चुकीचे विषय असेल त्याच्यासाठी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. पण त्याच्यासाठी सर्वच्या सर्व रद्द करा अशा प्रकारचं मागण्या करणं हे कामगारांच्या दृष्टीने नुकसानीचं आहे आणि सर्वसामान्य कामगाराच्या फायद्याचं नाही, म्हणून आम्ही याचं स्वागत या ठिकाणी केलं. आता तुम्ही जसा मुद्दा उपस्थित केला की कोणाची तक्रार असेल कोणत्याही विषयावर तर त्याने साधारणपणे कुठे अप्रोच व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याला, मी आता सर्वसामान्य कामगार असेल त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात की कसं आपल्याला ही तक्रारीचं निवारण केलं पाहिजे, कोणत्या माध्यमातून ती तक्रार तिचं जे काय उत्तर आहे ते मिळवलं पाहिजे. तर याविषयी काय सांगू शकाल? याविषयी कामगार महाराष्ट्राचं कामगार शासनाचं
एक वेबसाईट देखील आहे, त्यांचे पोर्टल देखील त्या ठिकाणी आहे, त्याच्यावर देखील आपण तक्रार करू शकतो. लेबर कमिशनर ऑफिस प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं, तिथे आपण तक्रार करू शकतो. आता ऑनलाईन तक्रारींची देखील व्यवस्था सरकारने केलेली आहे. आणि आमच्या सरकारला म्हणणं पण हेच आहे, कायदे तुम्ही केलेले आहेत, पण कायद्याची यंत्रणा जोपर्यंत प्रभावी होणार नाही आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार नाही, जर लाभ मिळाला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ते राहू नये, ती यंत्रणा देखील मजबूत केली पाहिजे. यासाठी देखील आम्ही त्यासाठी भारतीय मजदूर संघ म्हणून प्रयत्न करत आहोत. त्याच्यात एक महिला हा एक खूप महत्वाचा घटक आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने सुद्धा काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? महिलांच्या संबंधामध्ये आता एक चांगला काय बदल असा आहे की मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये आता पहिले 3 महिन्याची तरतुदीची आता 6 महिन्यापर्यंतची रजेची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. इक्वल पे इक्वल वर्कचा इक्वल रेम्युनरेशनचा विषय आहे, समान काम समान वेतन. तर महिला आणि पुरुषांमध्ये तुम्हाला भेद करता येणार नाही, हे या ठिकाणी चांगलं केलेलं आहे. समान काम समान वेतनाचा आतापर्यंत कायदा होता, पण ते समान काम समान ठरवणं हे फार क्लिष्ट होतं. पण नवीन कायद्यामध्ये ते सुटसुटीत केलेलं आहे. त्यामुळे अनेक कामगार जे आहे की समान काम करतात पण त्यांना मिळत नाही, तर ती मिळण्याची देखील आता या नवीन याच्यामध्ये ज्याला म्हणता की सुलभता या नवीन कायद्यामध्ये निर्माण झालेली आहे. एक आणखी विषय आहे की महिलांना रात्रपाळीचा ड्युटीचा त्या ठिकाणी विषय आहे. त्याच्याबद्दल आम्ही सरकारला म्हटलं की रात्रपाळीत असताना सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्याचं तंतोतंत पालन जे आहे ते केलं गेलं पाहिजे. त्यांचा सुरक्षेचा विषय असेल, त्यांना कामावरून घरी जाणं आणि येण्याची व्यवस्था असेल, या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून दिल्या तरच त्या ओव्हर टायमाला थांबतील, असं त्या ठिकाणी. ज्यावेळी आमची ह्या विषयावर चर्चा होती त्यावेळेला असा एक विषय निघाला होता की काय महिला काम करत नाहीत का, की हॉस्पिटल्स आहेत, नर्सेस आहेत, 12-12 तास आजही काम करतात, एअर होस्टेस असतात त्या काम करतात, अनेक इंडस्ट्री आहे की जिथं 12 घंटे तुम्हाला कामाशिवाय गत्यंतर नाही, नाईट शिफ्ट शिवाय. त्यामुळे असं काही नाही, असाही विषय केला होता. पण इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा सुरक्षेचा प्रश्न नेमका निर्माण होतो. ती सरकारने व्यवस्था केली पाहिजे, मालक लोकांकडनं ती करून घेतली पाहिजे. तर असं केलं तरच त्याचा कॉन्फिडन्स वाढेल, नाही तर मग त्याच्यातून तक्रारी जास्त निर्माण होतील. हाही आम्ही कन्सर्न सरकारकडे उपलब्ध म्हणजे नेमका ठेवलेला आहे. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की एक कायद्याचा विषय सगळा आल्यानंतर तुम्ही त्याचं स्वागत केलं भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून, तर त्यामागे काय कारण होती? म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही मांडलं होते सगळं पूर्ण होतच असं नाही, पण तरी तुम्ही त्या स्वागत करण्यामागे काय? स्वागत करण्यामागे हाच विषय आहे की 75 वर्ष होऊन स्वातंत्र्याचीही अनेक कामगार वर्ग जो आहे हा कायद्याच्या संरक्षणाच्या बाहेर होता. म्हणजे त्याला किमान वेतनाची हमी नव्हती, वेळेवर वेतनाची हमी नव्हती, त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षेची त्याला हमी नव्हती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नवीन कोडमुळे त्याला मिळणार आहेत. काही लोकांच्यासाठी अडचणीचा असणारे विषय जरी आपले असतील की 100चं 300 केल्यामुळे असेल किंवा या, पण मेजॉरिटी वर्कफोर्स असा आहे देशातला की किमान 30 ते 40 कोटी लोक जे आहेत या नवीन कायद्यांच्यामुळे कायद्याच्या संरक्षणाच्या अंतर्गत येणार आहेत आणि त्यांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत. आणि म्हणून आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे आणि ही गरज होती. सेकंड लेबर कमिशनने देखील हेच त्या ठिकाणी म्हटलं होतं की एक अम्ब्रेला लेजिस्लेशन तुम्ही केलं पाहिजे, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा वेतन सुरक्षेच्या अंतर्गत आणलं पाहिजे. आणि त्यासाठी हा कायदे जे आहेत हे केले गेलेले असल्यामुळे आणि ते करून घेण्यासाठी आम्ही भरपूर एफर्ट्स त्या सगळ्या विषयासाठी घेतलेले असल्यामुळे आम्हाला त्याची महत्व माहिती आहे आणि म्हणून आम्ही त्याचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि ते करत असताना ज्या उणिवा आहेत ते देखील आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेले आहेत. मला असं वाटतं की या संबंधामध्ये अन्य कामगार संघटनांनी देखील थोडासा ब्रॉड व्ह्यू ठेवून बघितलं पाहिजे. सामान्य कामगाराचं हित कशात आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि ट्रेड युनियन राईट्स आहेत, इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट आहेत, यामध्ये असणाऱ्या ज्या उणिवा आहेत त्यासाठी देखील आगामी काळामध्ये आपण संघर्ष केला पाहिजे. पण विरोधासाठी विरोध करून बहुसंख्य कामगारांचं नुकसान आपण करत नाही ना याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की याच्या आधी जेव्हा शेतकरी कायद्याच्या संबंधात अशा प्रकारचा निर्णय झाला आणि सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीने देखील असं म्हटलं होतं की हे नवीन कायदे जे शेतकऱ्यांच्या हिताचे असताना देखील ते रद्द करावे लागले, तशी परिस्थिती सामान्य कामगाराची आपल्या होता कामा नये, ती होणार पण नाही. पण असं जर आपण चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तर त्याचे गैरसमज जास्त वाढले जाऊ शकतात. ते होऊ नये आणि योग्य त्या पद्धतीने त्याची बाजू मांडणं आणि चुकीचं असेल तर त्याला विरोध करण्यास अशा पद्धतीने गेलं तर कामगारांच्या हिताचं आहे. आणि सर्व कामगार संघटना कामगार हितासाठी काम करत असताना या गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं.
खूप खूप धन्यवाद अनिलजी, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयांवर जे सर्वसामान्य श्रोत्यांना, अगदी कामगारांना सुद्धा जे माहिती हवी असते, जे आवश्यक असतं, ते सगळं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आपल्याला खूप खूप धन्यवाद. नमस्कार. एक संधी तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण अनिल ढुमणे यांच्याशी हा संवाद साधला आणि या कामगार कायद्यांच्या संदर्भात जाणून घेतलं. आम्ही या संदर्भामध्ये आमचे मुख्य संपादक दिनेश कांजी यांचा एक लेबर कोडच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल, तर त्या अनुषंगानेच आणखी माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओतून केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.